शेतकऱ्यांच्या रोषाचा महायुतीला फटका बसणार. लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला शेतकऱ्यांच्या रोषाचा फटका बसणार आहे, असे भाकीत शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी केले. कापूस सोयाबीन उत्पादक शेतकरी यांचा केंद्र सरकारवर रोष आहे. राज्यातील कापूस तसेच सोयाबीन उत्पादक शेतकरी पिकांना भाव न मिळाल्यामुळे केंद्र सरकारच्या विरोधामध्ये संताप व्यक्त करत आहे. त्याचा फटका राज्यातील महायुतीच्या जवळपास 30 जागांना बसेल, असा दावा शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी केला. शेतकऱ्यांच्या रोषाचा परिणाम येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये दिसणार आहे. सर्व शेतकरी मित्रांना माझा नमस्कार. आज महाराष्ट्राच्या विदर्भ, मराठवाडा, खानदेश, उत्तर महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्राचे काही जिल्हे यांचं नगदी पीक हे कापूस आणि सोयाबीन आहे. कापूस सोयाबीनची अशी परिस्थिती आली आहे की कापसाचा भाव 12,000 रुपये प्रति क्विंटल जाऊन यावर्षी लोकांनी 6,000 विकला. सोयाबीनचं तसंच झालं. एकतर उत्पादन घटत आहे, निसर्गाचा फटका बसत आहे व बाजार भाव कमी असल्यामुळे, हमी भाव कमी असल्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होत आहे. आम्ही 4 ते 14 पर्यंत काँग्रेसचं, मनमोहन सिंगाचं सरकार होतं, त्यांचा खूप विरोध केला. नंतर आम्ही नरेंद्र मोदीजी यांच्या पाठीमागे लागलो. त्यांनी आम्हाला प्रॉमिस केलं होतं की तुमचा लागवडीचा खर्च ते एवढा येईल त्याच्यावर मी 50% नफा देईल, शेतकऱ्यांचं कर्ज माफ करून त्यांना नवीन पीक कर्ज देईल, शेतीसाठी बँका शेतकऱ्याच्या दारावर येतील, बोंडापासून कापड निर्माण करण्याची व्यवस्था प्रत्येक तालुका स्तरावर करू, सोयाबीनचं तंत्रज्ञान, कापसाच्या बियाणांचं तंत्रज्ञान, पाण्याची व्यवस्था आहे तर विद्युत पुरवठा, या सगळ्या वस्तू करू असं ते बोलले होते. आम्ही त्यांना पाठिंबाही दिला, त्यांच्यासोबत कामही केलं. उद्धवजी त्यांच्यासोबत होते. आम्ही लवकर आमच्या 5-6 वर्षानंतर लक्षात आलं की यांचा विकासाचा जो फोकस आहे त्याच्यामध्ये शेतकरी व ग्रामीण अर्थव्यवस्था नाही आहे. अशा परिस्थितीत मग आम्ही त्यांच्याशी वेगळं झालो आणि सगळा इतिहास तुम्हाला माहीत आहे. यावर्षी कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांनी एकही क्विंटल कापूस घेतला नाही. नाफेडनी सोयाबीन घेतला नाही. हमी भावापेक्षा कमी भावात लोकांना विकावं लागलं. आज बघा तर सगळ्यांचे भाव वर चालले आहे. आज 70% तेल बियाणं तेल बाहेरून येते. तेल बियाणांचं यांनी काही केलं नाही. डाळी 70% बाहेरून आणतात. डाळीच्या उत्पादनावर अनुदान दिलं नाही. तेल बियाच्या उत्पादनाच्या याच्यात अनुदान दिलं नाही. कडधान्य आज जगात सगळीकडे मागणी आहे व भारताचं विदर्भ, मराठवाडा, कोरडवाहू क्षेत्र कडधान्यासाठी खूप चांगली परिस्थिती असतानाही सरकारने त्याचं प्रमोशन केलं नाही, त्याला प्रोत्साहन दिलं नाही आणि त्याच्यामुळे शेतकरी फार होरपळून निघाले. या 10 वर्षात शेतकऱ्यांच्या 32,840 आत्महत्या झाल्या. आम्ही शेतकरी आत्महत्यांसाठी खूप भांडत होतो मनमोहन सिंगाशी. त्यावेळेस तर 22,000 आत्महत्या आम्ही नोंद घेतली होती. पंतप्रधान माझ्या गावातही आले होते मनमोहन सिंग. मोदीसुद्धा पांढरकोड्यात आले, यवतमाळला आले. बचत गटांच्या महिलावरील मायक्रो फायनान्स कंपन्याच्या कर्ज माफ करू बोलले. आता मोदी निवडणुकीच्या प्रचाराला चंद्रपूरला आले, नागपूरला आले, वर्ध्याला आले, पण कापसाच्या भावावर नाही बोलले, पीक कर्ज माफीवर नाही बोलले. मोदींजीवर लोकांचं मन उतरून गेलं आहे. मी तर असा आंधळा होऊन नाही काही बोलत आहे. मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करत आहो की तुम्ही असं विचार करा की शेतकऱ्यांनी अशा परिस्थितीमध्ये
आपण काय करावं हे समजून घ्यावं. आणि मला असं वाटते की शेतकऱ्यांनी जर आपला त्रागा दाखवला नाही, शेतकऱ्यांनी आपला राग दाखवला नाही, तर येणारं सरकारसुद्धा तुमची दखल घेणार नाही. आज कापूस उत्पादक शेतकरी, सोयाबीन उत्पादक शेतकरी महाराष्ट्राच्या 30-31 लोकसभा मतदारसंघात आपला असर ठेवतात. शेतमजुरांचे प्रश्न आहे, महिला बचत गटांचे मोठे प्रश्न आहे, विदर्भ मराठवाड्यात सिंचनाचा विषय आहे. राजकारणी लोक सगळे राजकारणी आहे, मग भाजपमध्ये असो कोणत्याही पक्षात असो, पोट भरण्याशिवाय त्यांचं काही लक्ष नाही आहे. अशा ह्याच्यात शेतकऱ्यांनी आपला त्रागा दाखवला नाही तर याच्यापेक्षाही वाईट दिवस येतील. मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की मोदींच्या सरकारमध्ये शेतकरी हा फोकस नसल्यामुळे, आणि काँग्रेसनी म्हटलं की आम्ही कर्ज माफ करू, हमी भावाचा कायदा करू, प्रत्येक घराच्या अबला महिलेला 1,00,000 रुपये वर्षाचे देऊ, बेरोजगार युवक जे गावात आहे त्यांना 1,00,000 रुपये देऊ, GST काढून टाकू या फर्टिलायझर पेस्टिसाइड बियाणावर, आणि नरेगाची मजुरी 400 रुपये करू, 25 लाखापर्यंत दवाखान्याचा खर्च कमी करू. काँग्रेस तर बोलत तरी आहे, भाजप त्याच्यावर बोलतही नाही आहे. तर मला असं वाटते की तुम्ही यावेळेस उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी त्यांचे जे उमेदवार आहे व महाविकास आघाडी किंवा इंडिया गठबंधनचे उमेदवार आहे, तर उद्धवजीची निशाणी आहे मशाल, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची निशाणी आहे तुतारी. तर काँग्रेसचा तर तुम्हाला सर्वांना माहीत आहे, तुमचं खूप प्रेम आहे. कधी पंजाला जवळ करतात तर कधी पंजाला दूर करतात. आता अशी वेळ आली आहे का पंजाला जवळ करा लागेल बाबा. पहिल्या टप्प्याचं मतदान झालं, मी पाहिलं लोकांनी पंजाला जवळ केलं होतं. यवतमाळ जिल्ह्याच्या वणी आणि केळापूर मतदारसंघाच्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांनीच मुनगंटीवार यांची विकेट काढली. एवढं काय नितीन गडकरीची विकेट काढली? शेतकरी व गरिबांची नाराजी मोदींना फार महाग पडणार आहे. मोदी ज्या ज्या ठिकाणी प्रचाराला जात आहे त्या त्या ठिकाणी भाजपची किंवा महायुतीची कंडिशन खराब होत आहे. त्याच्यात भर पडली आहे आपले देवेंद्रजी फडणवीस यांची व त्यांचे महामूर्ख अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे. हे बावनकुळे सुद्धा कुठं कुठं जातात तर परिस्थिती खूप वाईट होऊन जाते. हे काय बोलतात मला माहीत नाही, भलतीच परिस्थिती खराब आहे भाजपची. निव्वळ पैशाच्या भरोशावर पैसे वाटून निवडणुका जिंकतात असं त्यांना वाटते.